जे 90 डेज आहे ना त्याचं शेड्यूल कसं असणार लक्षात घ्या. राईट, जानेवारीमध्ये काय कव्हर करणार आहे आपण? करंट अफेअर्स सीसॅट हे 15 तारखेनंतर चालू होणार बघा सेशन्स. तर जानेवारीमध्ये आपण कुठला सिलेबस कव्हर करणार आहे? हिस्ट्रीचा, एन्शियंट, मिडिवल, आर्ट अँड कल्चर, मॉडर्न हिस्ट्री कव्हर करणार आहे आपण. आणि जेव्हा सकाळचं सेशन असेल सकाळी काय कव्हर होणार? करंट अफेअर्स आणि सीसॅट. म्हणजे तुमचा जो मेन 6 सब्जेक्ट्स आहेत, मेन 6 सब्जेक्ट युजली ते इव्हनिंग सेशनला कव्हर होणार. फेब्रुवारीमध्ये काय कव्हर करणार आहे आपण? एन्व्हायरमेंट सकाळी, सीसॅट, त्यानंतर काय आहे? पॉलिटी, इकॉनॉमी पार्ट 1. इकॉनॉमी पार्ट 1 का केलेला आपण? स्टॅटिक विचारतात. जसं तुम्ही मागच्या वेळेसच्या प्रिलिमचे प्रश्न तुम्हाला मी आपण बघितले होते. काय विचारलं होतं? रेव्हेन्यू डेफिसिट, फिस्कल डेफिसिट, जे काही बेसिक्स आहेत बरोबर आहे. व्हॉट इज कॅपिटल मार्केट, व्हॉट इज मनी मार्केट. तर हे रिव्हिजन जे स्टॅटिक पार्ट आहे, जो मेन पार्ट आहे, कोर पार्ट आहे, त्याला काय म्हणलेलं आहे? इकॉनॉमी पार्ट 1. तो कधी होणार आहे आपला? फेब्रुवारीमध्ये परत का ठेवलेलं इकॉनॉमीला? बजेट येतो बघा, बजेट. मग त्या सगळ्या चर्चेमध्ये इकॉनॉमीची एक हवा असते. आर यू अंडरस्टँडिंग? मग मार्चमध्ये आपण काय ठेवलेलं आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी सकाळी अरविंद सर प्लस सीसॅट. तुम्हाला दिसतंय का सीसॅट कंटिन्यूस ठेवले सेशन 3 महिन्यामध्ये? का? प्रॅक्टिस राहायला पाहिजे कंटिन्युअसली काय झालं पाहिजे? प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. मग कसं आहे, एकदा तुमचं मॉडेल घेतला आणि सोडून दिलं मग काय होणार? प्रॅक्टिस होणार का? होणार नाही. परत क्लास कंटिन्यूस ठेवलेत आणि पुढे तुम्ही स्ट्रॅटेजी बघणार, तुम्ही रोज सीसॅट सॉल्व्ह करणार इथं. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे तुम्हाला मॉर्निंग सेशन हे रोज असणार का? नाही. हे मॉर्निंग सेशन जे आहेत दे आर गोइंग टू बी यू कॅन से वीकली 2-3 असतील, 3 दिवस असतील समजा मॉर्निंग सेशन. आणि इव्हनिंग सेशन हे तुमचे मंडे टू फ्रायडे असतील. आणि सॅटर्डेला आपण त्याचं रिव्हिजन करणार. संडेला काय असणार? टेस्ट असणार. संडेला टेस्ट झाला की डिस्कशन असणार. ते डिस्कशन झालं की तुम्ही तुमचं अनालिसिस करायचं टेस्टचं. क्लिअर आहे का?